जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण
तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा हरे जय जय राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम हेलो 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 धाव गाली आई धाव गाली आई धाव गाली आई धाव गाली आई आता पाहते सकाळी आता पाहते सकाळी आता पहाते सकाळी आता पहाते सकाळी आता पहाते सकाळी आता पहाते सकाळी हा धाव गाली आई धाव गाली आई हे धाव गाली आई आता पहाते सकाळी 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 धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी गोर जागे पोटी चालो योगे पोटी चालो योगे पोटी चालो योगे पोटी चालो योगे पोटी करावे गळ करावे शीतळ करावे शीतळ करावे शीतळ बहु झाली हळ हळ बहु झाली हळ बहु झाली हळ हळ बहु झाली हळ हळ बहु झाली हळ हळ बहु झाली हळ हळ हे तुका म्हणे काही तुका हे तुका म्हणे डोई तुका काही ठेवे नाही पायी काही ठेवी 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 नाही पायी हिरणाई माझे पोटी हिरणाई माझी पोटी हिरणाई माझे पोटी हिरणाई माझी पोटी चालो वियोग हिंपोटी चालो वियोग हिंपोटी चालो वियोगे हिमपोटी चालो वियोगे हिमपोटी चालो वियोगे हिमपोटी चालो वियोगे हिमपोटी विठोबार माये ठोपार ठोपार ठोबार माये जय जय ठोपार जय 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 ठोबार माये ठोबार माये रघुमा
येर कुमार. यास गायनाचार्य मंडळी. हॅलो 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 हॅलो. रे दे ना राम रे ना. रे ना रामा. धाव घाली आई हे ना. धाव घाली आई धाव घालिया धाव घाली आई हे आई धाव घाली. धाव घाली आई 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 रा. धाव घाली आई 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 हे ना. धाव घालिया धाव घाली आई 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 आता पहाते सकाळी आता पहाते सकाळी आता पहाते सकाळी आता पहाते आता पहाते सकाळी धीर नाही माझे पोटी हे धीर नाही माझे पोटी माझे पोटी
धीर नाही माझे पोटी आता पहातेस काजी हे आये आता पहातेस काजी आता पहातेस काजी हिरणाची माझे पोटी हिरणाची माझे पोटी माझे पोट हिरणाची माझे पोट हिरणाची माझे पोट माझे पोटी झालो वियोगी हिमपोटी राम हे झालो वियोगी झालो झालो वियोगी हिमपोटी झालो वियोगी हिमपोटी झालो वियोगी झालो झालो हे झालो 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 वियोगी मोठी 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 झालो वियोगी पद सारे करे करे सारे ध ध ध ध ध झालो 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 वियोगी झालो वियोगी हिंबोटी हिंबोटी झालो झालो वियोगी झालो वियोगे 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 झालो झालो वियोगे झालो वियोगे झालो झालो वियोगे झालो
गरे गरे सा सारे ग प धा प ध सा झालो वियोगे झालो वियोगे झालो वियोगे झालो वियोगी झालो वियोगे साजा दप साजा दप गरे सा साजा दप साजा दप साजा दप गरे सा साजा दप साजा दप साजा दप गरे सा एक पद साध पद सा एक पद साध पद सा एक पद साध पद सा झालो वियोगे झालो वियोगी कोटी झालो वियोगी कोटी धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी धीर धीर नाही माझे पोटी धीर धीर नाही माझे पोटी विठाला 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 हा विठाला 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 आवाज 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 विठाला 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 हरी कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज बोल भवानी माता की जय विठाला 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 राम विठाला 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 हे धाव घाली आई आता पाहतीस काही बहु झाली हळहळ बहु झाली हळहळ पाय पिढी झाळा विठाला विठाला विठ्ठला 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 विठाला 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 कुंडली कवरदार हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज समर्थ सद्गुरु किरणगिरीजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज जगदंबा माता की जय विठाला 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 विठाला
विठाला विठाला विठाला विठाला धाव घाली आई आता पाहती सकाळी. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. चार चरणाचा अभंग. जगदंबेच्या विनंतीपूर्वक जगदंबेला अळून हाक मारलेली अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय काय आपल्याला चिंतन सांगतात. उशीर फार झाला, त्यातल्या त्यात असे सुंदर गायक मिळाले भाऊ आपल्याला, नाही पेसा दादा. गायक चांगले, वादक चांगले, सिस्टम चांगलं, श्रोते चांगले. वक्ता कुठं खराब आहे, वक्ताही चांगला. आदरणीय सरांनी नियोजन केलेलं आहे. आपण भगवंताची एकदा विनंती करू. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची या, दुसरे चरण या, दुसरे चरण संताची या. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. ओ दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या. ओ दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपा दाने कथे आली तार, त्यांच्या कृपा दाने कथे आली. त्यांच्या कृपा दाणे कथेचा विचार. बाबाजी सद्गुरु, बाबाजी सद्गुरु. दास तू दास तू, दास तू दास दास दास. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, कलावज्ञ जीवोदरार्थावतार, कलांकं तेजोदिका मोदिवत्रं. कलानिशवादापणोदार दक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. रिटर्न थोडा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं, सरोवेष्टितं चिन्वितं पुण्यस्थानं. सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगा गिरिजियोगिराजं. तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदालंकृतं साधु संन्यास योगं. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिनिं, नमो नारायण गिरिजी ब्रह्मस्वरूपं. शुचिशीला समो दक्ष, सह प्रतापी जितेन्द्रियं. तं नारायणं गिरिं वन्दे, तं भास्करगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्. या देवी सर्वभूतेषु मात्ररूपेण
नमस्तसे 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 नमो नमः जयांची क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता विठ्ठल विठ्ठल धाव घाली आई आता पाहतेस काही. अभंग जगद्गुरु तुकोबरांचा आहे. आणि तुकोबरायांनी अभंगामध्ये संकट पडल्याच्या नंतर नवे नवे आमच्या जीवनात होणारा त्रास आणि या त्रासापासून मुक्त होण्याकरता या असणाऱ्या जगदंबेची उपासना करीत असताना त्या जगदंबेला विनंती केलेली आहे. या जीवनानं या कष्टानं व्याकुळ झाल्याच्या नंतर हळहळ निर्माण झाली आणि त्या हळहळ निर्माण झाल्याच्या नंतर ती शांत करण्याकरता जगदंबेची विनंती केली आहे. आणि तुकोबराने सांगितलं आता एकदा भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली की आता हे जे मस्तक आहे हे मस्तक त्या भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करायचं म्हणजे सगळी शांतता प्राप्त होईल. विठ्ठल विठ्ठल आपण सर्व किम निमित्त किम कार्यार्थ या ठिकाणी उपस्थित झालो आपण सर्वांना ज्ञात आहे. आपल्या परिसराचे असणारे आदरणीय बर्डे सर आणि सरांचं नितांत श्रद्धास्थान असणारे या ठिकाणी श्री मोहटा देवी जगदंबा मातेचं मंदिर या ठिकाणी सरांनी आपल्या प्रयत्नानं कष्टानं आपल्या तनानं धनानं मनानं या ठिकाणी मंदिर उभारणी करून आज 1 वर्ष पूर्ण झालं. आणि या असणाऱ्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त असणारा हा जगदंबेचा महारुद्राभिषेक या ठिकाणी पार पडला. आणि हा एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम या ठिकाणी सुंदर या कार्यक्रमाचं आयोजन आमचे परम आदरणीय परम परमार्थ स्नेही आदरणीय श्री बर्डे सरांनी सुंदर असे या कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन केलं. गेल्या 2 महिन्यापासून तारीख दिली. 2 महिन्यापासून सर जे संपर्कात होते. मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर सरांनी अनेक गोष्टी सरांनी त्या ठिकाणच्या आम्हाला त्या ठिकाणी व्यतीत केल्या, सांगितल्या, अनुभव सांगितले. जेव्हा मंदिरात दर्शनाकरता गेलो तेव्हा जगदंबेचं इतकं हस्तमुख आहे बरं का रावसाहेब महाराज. असं वाटतं जगदंबा बोलते का काय. असं प्रसन्न वातावरण सरांनी या ठिकाणी निर्माण केलंय. सरांना धन्यवाद देऊ. सरांच्या विनंतीला मान देऊन सर्व नातेवाईक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. महिला वर्ग पुरुष वर्ग या ठिकाणी सर्व उपस्थित झालेले आहेत. आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगानं ज्यांनी आपल्या व्यस्त वेळेमध्ये आपल्याला वेळ दिला असे सर्व असणारे गायक वादक गुणीजन मंडळी, त्यामध्ये प्रामुख्यानं ज्यांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे गायन गंधर्व श्रीरामपूर तालुक्याचं भूषण असणारे परम आदरणीय श्रद्धेय गायनाचार्य रावसाहेबजी महाराज वेताळ, ज्यांनी सुंदर आपल्या समोर चाल गायली, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना धन्यवाद देईल. त्याचप्रमाणे आपल्या परिसराचं वैभव नुसतं गायन गोड असून चालत नाही तर स्वभावही तितकाच गोड असावा लागतो. आपल्या परिसराचं वैभव परमार्थमध्ये त्यांचा फार मोठं योगदान आहे. तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन आहे. सुंदर असं असणारं त्यांचं गायन, सुंदर असणारा त्यांचा स्वभाव आणि माझ्यावरती नितांत प्रेम करतात माझे सन्मित्र परमार्थ स्नेही गायनाचार्य सोरमले शास्त्री महाराज, नाही का नाही, आम्ही प्रेमाने बाबू म्हणतो. आमचे बाबू हो या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय सर्व आमचे गुणेजन टाळकरी मंडळी, त्याचप्रमाणे परम आदरणीय आमचे अण्णा पाठीमागे उभे आहेत, आमचे दादा या ठिकाणी, आमचे नाना सर्वच. आणि त्याचप्रमाणे आपल्या परिसराचं वैभव, आपल्या गावचे भूमिपुत्र पुत्र सुंदर असं ज्यांचं गायन आमचे आदरणीय अण्णा या ठिकाणी आहेत. विणेकरी बाबा
त्याचप्रमाणे ज्यांचं सुंदर असं वादन आहे, ज्यांनी आपल्या वादनातून महाराष्ट्र ढवळून काढला बरं का रावसाहेब महाराज, असे असणारे प्रेममूर्ती परमादरणीय परमश्रद्धेय मृदंगाचार्य प्रसादजी महाराज गायकवाड, प्रसादजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय पेटी मास्तर बाबा या ठिकाणी आहे, ज्यांची सुंदर असे सिस्टम आहे, ते आपल्याच गावातले आहेत ना, आपल्या गावचं सुंदर असं साऊंड सिस्टम दादा या ठिकाणी सुंदर असं सिस्टम लावलेलं आहे. आपल्या समोर व्यवस्थित आवाज येत असेल, आपल्याला आवाज येतो का? तुम्ही सगळे जागे आहे का? काय उन्हाळ्याचे दिवस आहे आता नाही का, म्हणून सुंदर असं या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन, आणि या नियोजनाला मी धन्यवाद देईल, सरांना धन्यवाद देईल. भगवान परमात्म्याच्या कृपेद्वारा चालू असणारा हा कीर्तन महोत्सव, एक दिन कीर्तन महोत्सव, मागच्याही वर्षी वर्धापन दिन व मागच्याही वर्षी मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम करता मला सरांनी निमंत्रित केलं होतं. याही वर्षी वार्षिक प्रमाणात त्यांना वर्धापनाचा कार्यक्रम माझ्याकडे सोपवला, ही सेवा सोपवली. म्हणून भगवान परमात्मा जशी बुद्धी देईल तशी सेवा करण्याचा निश्चित आपल्या समोर प्रयत्न. सेवे लागी सेवक झालो, 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 तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लादलो निज चरणा, अहो स्वामी कृपया देवा. 11:15 वाजले बाबा बरं का, 11:15. आता अर्धाच तास आपल्याला सेवा करावी लागेल, भाऊ किती वेळ करणार. म्हणून या ठिकाणी अभंग घेतलाय महाराज जगद्गुरु तुकोबरायांचा आहे, आणि तुकोबराय असणाऱ्या देवोदेवी एकची पाही, देव असो किंवा देवी असो, ही संत महात्म्यांच्या दृष्टीने सम आहे, आणि वर्धापन निमित्त आहे जगदंबा मातेची स्थापनेच. म्हणून धाव घाली आई आता पाहतेस काही, त्या जगदंबेची विनंती करतात भगवान परमात्मा. महिषासुर नावाचा राक्षस एक महाभयंकर क्रूर वृत्तीचा राक्षस होऊन गेला, रावसाहेब महाराज बरं का. आणि या महिषासुराने जेव्हा या विश्वावरती उत्पात मातला, त्यावेळेस महाराज राहिले कीर्तन, मोडिले कीर्तन, राहिली यज्ञ, असे अनेक प्रकारच्या अडथळा परमार्थमध्ये याने निर्माण केला. आणि हा अडथळा निर्माण झाल्याच्या नंतर देवांसोबत एक दिवस महिषासुराचं युद्ध होतं. युद्ध झाल्याच्या नंतर या महिषासुरानं सर्व देवांना आपलं तपोबलावरती सर्वांना जिंकून देवांचं राज्य हस्तगत केलं महाराज. आणि सगळे देव महाराज भगवान विष्णू परमात्म्याकडे गेले. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. त्या भगवान परमात्म्याची विनंती करतात. भगवान परमात्म्याने सांगितलं काही हरकत नाही. आणि जेव्हा सत्तेचा दुरुपयोग होतो तेव्हा त्या भगवंताला देखील त्याचा विचार करावा लागतो महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. ही परिस्थिती निर्माण झाल्याच्या नंतर महाराज सगळे देव रहा हा करत त्या विष्णू भगवान परमात्म्याकडे जातात, विनंती करतात.
भगवान परमात्म्याला क्रोध निर्माण होतो आणि भगवान परमात्म्याच्या मुखातून एक ज्वाळा बाहेर निघते. ब्रह्म विष्णू महेश त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि भगवान विष्णूंच्या मुखातून एक ज्वाळा निर्माण झाली. ती ज्वाळा आकाशामध्ये गेली. त्यानंतर त्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या मुखातून एक ज्वाळा निघते, महेशाच्या मुखातून एक ज्वाळा, अशी 3 ज्वाळा त्या ठिकाणी निर्माण झाल्या, आकाशामध्ये विलीन झाल्या. आणि पाहता पाहता महाराज या जगदंबीचं स्वरूप निर्माण झालं. 33 कोटी देव त्या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येकाने आपला अंश काढून असणाऱ्या त्या ज्योतीमध्ये विलीन केला आणि त्या ठिकाणी या जगदंबीची निर्माती झाली. महाराज जगदंबा माता की अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, महिषासुर मर्दनाला महिषासुर मर्दनाला त्रिविध तपाची करावया झाडली, त्रिविध तापाची करावया झाडली, भक्ता लागी तू पावस निर्वाणी. आईचा जोगवा मागे, 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 आईचा आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा मागे, जोगवा मागे ना, मागे ना, मागे ना. हे अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दन लागोनी, त्रिविध तापाची करावया झाडली, भक्ता लागी तू पावस निर्गुणी, आईचा जोगवा मागे ना, आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा मागे, मागे ना, बरं टाळी वाजवा नाही एकदा आता महाराजांसाठी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि स्वरूप आहे जगदंबेचं महाराज. भगवान परमात्मा देखील अनादि स्वरूप आहे. निर्गुण निराकार विकल्पाची भक्ती करीत असणारे जे संत महात्मे आहेत, नवे नवी योगीजन आहे, ते निर्गुण निराकार असणाऱ्या परमात्म्याची भक्ती करतात. आणि तुमच्या आमच्या सारखे मध्यमवर्गीय निष्ठावान भक्त, भगवंताच्या भाषेमध्ये श्रद्धावान भक्त, श्रद्धा वल्लभते ज्ञानम तत्पर सेतेंद्रिया ज्ञानम लद्वा परम शांती न चिरेनाधिगच्छति. श्रद्धेनं भक्ती करणारे जे भक्त आहेत, जे राग जाणत नाही भाऊ, जे कला जाणत नाही, ज्यांना योग माहीत नाही, ज्यांना तप माहीत नाही, ज्यांना साधना माहीत नाही, 5 प्रकारचं ज्यांना काही माहीत नाही, हे जे भक्त आहे, हे भक्त मात्र फक्त एक कला जाणतात, ती म्हणजे श्रद्धा. श्रद्धा मयोयम पुरुषो. श्रद्धेने भगवंताची विनंती करणारे जे भक्त आहेत, हे भक्त महाराज सगुण साकार भगवान परमात्म्याची भक्ती करतात. कसा ओ या भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तिच्या. ज्या भक्तानं ज्या भगवान परमात्म्याला ज्या स्वरूपामध्ये पाहिलं, त्या स्वरूपाचा तो भगवान परमात्मा तयार होतो. हे श्रद्धेनं निर्माण केलेलं एक स्थान आहे, श्रद्धेनं निर्माण केलेली ही प्रतिमा आहे महाराज. अनेक भक्तांकरता रवसाई महाराज, अनेक भगवान परमात्म्याने अवतार धारण केले बरं का. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, अवतार घेसी भक्ता कारणे, अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. कणबाळू कृपाळू दीनाला की उद्धरणे, दीनाला की उद्धरणे, कणबाळू कृपाळू दीनाला की उद्धरणे, कंकाळू कृपाळू दीनाला की उद्धरणे. वळवंता पासोनी महाद्वारा पर्यंत गुरुवराची गाठी उभे जोडून हात, हे
अवतार घेसी भक्ताकाराने कनवाळू कृपाळू दीन लागे उद्धरणे चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठी मागे डोळे झाकोनी उभी ती जणी अनंत अवतार भक्ता करता अहो अनेक वेळेस भक्तांवरती संकट निर्माण झालं महाराज भागवतामध्ये भगवान परमात्म्याने 24 अवतार धारण केले महाराज किती 24 अवताराचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये आहे त्यापैकी प्रामुख्याने 8 अवतार भगवान परमात्म्याने धारण केले एका एका अवतारामध्ये एका दैत्याचं निर्दळन करण्याकरता भगवान अवतार घेतात ज्यावेळेस पृथ्वीवरती पाप येतं महाराज पाप निर्माण होतं या पापाचा हाहाकार निर्माण होतो त्यावेळेस त्या भगवान परमात्म्याला अवतार घ्यावा लागतो कशा करता अनंत अवतार घेसी भक्ताकारणे मत्स्य कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राम श्रीकृष्ण आणि कलंकी असे 10 अवतार भगवान परमात्म्याने कशा करता घेतले भगवान परमात्म्याला फॉर्च्युनर घेऊन शायनिंग मारायची का नाही ना महाराज एका भक्ताचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्मा अवताराला येतात महाराज म्हणून करता मी तुम्हाला सगुण साकार आणि निर्गुण निराकार भक्ती सांगत होतो सगुण साकार भक्ती आणि निर्गुण निराकार भक्ती निर्गुण निराकार भगवान परमात्म्याची भक्ती करणारी योगी जन आहे परंतु ही भक्ती फार कठीण सांगितली महाराज योगाची वाटा जे निघाले गा सुभाटा तया दुःखाचीचा वाटा भागाला नाही का योगाच्या मार्गाने भक्ती करणारे जे साधुजन आहेत कदाचित त्यांच्या शरीराचा आघात होऊ शकतो परंतु जो सगुण साकार स्वरूपाची भक्ती करणारा आहे तो आमचा सर्व सामान्य वारकरी संप्रदायात एक भगवंताची वारी करणारा भक्त आहे महाराज आणि त्याने कल्पना करून भगवान परमात्म्याला विटेवर कसा भगवान उभा आहे याची कल्पना केली महाराज भगवान परमात्म्याचं स्वरूप सांगितलं ना 2 हात कमरेवरती उभे आहेत भगवान परमात्मा विटेवरती उभा आहे 2 हात कमरेवरती आहेत कानामध्ये कुंडल आहेत नाही का असा असणारा भगवंताचं स्वरूप निर्माण केलं आणि मग त्या भगवंताची काय केली भक्ती केली सेवा केली याला म्हणायचं सगुण साकार निर्गुण निराकार भगवान परमात्मा तो भक्तीने सगुण साकार केला विठ्ठल असं निर्गुण निराकार स्वरूप असणार या जगदंबेचं निर्गुण निराकार तत्व आहे आता आपण तिथपर्यंत आलो बरं का ना अनादि निर्गुणापासून गेलो आता इथं पुन्हा आलो अनादि निर्गुण प्रगटली भवानी आणि कशा करता निर्माण झाली त्याचं कारण सांगितलं मोह मंशासुर मर्दाना लागोनी त्रिविध प्रकारचे ताप सांगितले महाराज या अभंगामध्ये बरं का फार सुंदर अभंग आहे चिंतना करता कुठल्या प्रकारचं त्रिविध ताप आहे बाबा आध्यात्मिक आदिभौतिक आणि आदिदैविक अशा प्रकारचे 3 ताप आहे आणि प्रत्येक जीव जन्माला आल्याच्या नंतर या 3 तापांमध्ये पोळल्या जातो महाराज म्हणून या 3ही तापाची निवृत्ती केल्याशिवाय पर्याय नाही तुमच्या आमच्या सारख्या जीवाला हे जे 3 ताप आहेत महाराज या 3 तापामध्ये आपला अंत होत असतो कुठले कुठले ताप सांगितले मी बाबा आध्यात्मिक आदिभौतिक आणि आदिदैविक अशा प्रकारचे 3 ताप आहे विठ्ठल विठ्ठल आणि या 3ही तापाची निवृत्ती करून भगवंतापर्यंत जायचंय महाराज एवढं सोपं वाटतं तुम्हाला अजिबात नाही अहो तुमच्या आमच्या सगळे सारखे जीव या संसारामध्ये एवढे गुंतले गेले महाराज यातून बाहेर येणं यातून मुक्त होणं फार अवघड गोष्ट आहे परंतु त्याच्याकरता फार महत्वाचा हा मानवी देह मिळाला बरं का कशा करता या पापाची निवृत्ती करून परमानंदाची प्राप्ती करण्याकरता या देहानं आपल्याला तिथपर्यंत जाता येतं फक्त त्या भगवंताचं नामस्मरण आहे विठ्ठल विठ्ठल या देहाचं प्रयोजन सांगत असताना माऊली महावैष्णव ज्ञानोबराय वर्णन करतात पाहे पा शरीराची आगावा जया लागी आले पांडवा हे तो कार्यार्थ आगवा सांडोनिया पाही पा शरीराची आगावा जया लागी आली पांडवा तो कार्यार्थ आगवा सांडोनिया
भगवान परमात्म्याची भक्ती करण्याकरता हा मानवी देह आहे. देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजन घुमटा, देवे दिला देह भजन घुमटा. तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. भगवान परमात्म्याने या देहाची निर्मिती भजनाकरता केली, हे महत्वाचं सांगायचं. आणि म्हणून त्या ठिकाणी या त्रिविध तापातून मुक्त होता येतं, त्यातून बाहेर पडता येतं आपल्याला, त्याचा सामना आपल्याला करता येईल. परंतु या देहात आल्याच्या नंतर आपल्याला भजन करण्याचं ज्ञान पाहिजे, पहिली गोष्ट. दुसऱ्या गोष्टी तो भगवान परमात्म्याच्या प्राप्तीच्या मार्गाने गेला पाहिजे. मनोमार्गी गेला, हरिपाठ स्थिरावला, मनाच्या मार्गाने जाता येणार नाही बरं का. अशा प्रकारचं जे त्रिविध ताप आहे, त्रिविध तापाची करवया झाडणी, भक्ता लागे तू पावस निर्गोणी, आईचा जोगवा जोगवा मागेन. असं अनादी स्वरूप त्या ठिकाणी निर्माण झालं. मी तुम्हाला महिषासुराबद्दल बोलत होतो, तेव्हा महिषासुरासारखे दैत्य निर्माण झाले आणि आज होत नाही असं तुम्हाला वाटतं का? का बाबा, आज स्वरूप जरी माणसाचं दिसत असलं सर, तरी बरेच दैत्यांचे गुण आपल्यामध्ये दिसतात बरं का. विठ्ठल 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 विठ्ठल. आता माग एक प्रकरण झालं बाबा, स्वर्गीय संतोषचं प्रकरण झालं. महाराज 99 वार असणारे त्या संतोषवरती झाले. सरपंच होते महाराज, शासकीय माणूस आहे. शासकीय माणसाची जर अशी परिस्थिती होत असेल तर तुमचा आमचा विचार करा, आम्ही कुठं बसतो. रावसाहेब महाराज 99 वार त्या असणाऱ्या संतोष दादावरती झाले. आणि ज्या टायमाला तो घायाळ अवस्थेमध्ये पडला ना, त्या टायमाला त्यानं पाणी मागितलं होतं, तर त्याला पाणी न देता महाराज तिथल्या असणाऱ्या क्रूर दैत्यरूपियांनी पिशाब केला महाराज त्याच्यावरती. म्हणजे आजही असे दैत्य आपल्यामध्ये आहेत, परंतु अशाही दैत्यांचा निर्दळन करण्याकरता आदरणीय आमदार धस सारखे निर्माण आहेत. विठ्ठल विठ्ठल त्या ठिकाणी असणारा महिषासूर आणि उत्पात वाचला. भगवान परमात्म्याची विनंती करून भगवान परमात्म्याने आपला अंश त्या ठिकाणी जगदंबेमध्ये स्थापित केलं. असणारे 33 कोटी देव, ब्रह्म इंद्र चंद्र सगळ्यांनी आपलं असणारं तेज त्या जगदंबेमध्ये स्थापित केलं. आणि असणारे पाहता पाहता महाराज अष्टभुज भगवान असणारी त्या जगदंबेची मूर्ती त्या ठिकाणी प्रगट झाली. आणि असणाऱ्या मातेनं तिला सिंहाचं स्थान बसण्याकरता दिलं, आसन वाहन दिलं. आणि त्या जगदंबेची स्तुती केली महाराज. या देवी सर्वभूतेषु मात्र रूपेण संस्थिता, हे नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु कामरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. अहो जगदंबेची विनंती केली महाराज, त्या जगदंबेची प्रार्थना केली, जगदंबेची स्तुती केली महाराज. आणि अनेक अनेक स्वरूपानं त्या जगदंबेला आळवायचा प्रयत्न केला बरं का महाराज. आला गार
गार डोंगराची हवा न बैला श्वसना गारवा गार डोंगराची हवा न बैला श्वसना गारवा गार डोंगराची हवा सोसेना गारवा गार गार हवा न बैला सोसेना गारवा नारळ घेऊन हाती एडला माझ्या इनवती नारळ घेऊन हाती काळू बाईला गिरवती नारळ घेऊन हाती एडला माझ्या इनवती गार 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 डोंगराची हवा न बैला सोसेना गारवा गार डोंगराची हवा न बैला सोसेना गारवा फुलवारा बांधिला तुझ्या फुलवारा बांधिला फुलवारा बांधिला तुझा फुलवारा बांधिला फुलवरा बांधिला तुझ्या फुलवरा बांधिला फुलवारा बांधिला तुझा फुलवारा बांधिला फुलवरा बांधिला तुझ्या फुलवरा बांधिला फुलवारा बांधिला तुझा फुलवारा बांधिला फुलवरा बांधिला फुलवारा बांधिला तुझा फुलवारा बांधिला जय जगदंबे जय बुधबोधे जगदंबे जय तुझार पिला फुलवारा बांधिला तुझ्या फुलवारा बांधिला फुलवारा बांधिला तुझा फुलवारा बांधिला फुलवारा बांधिला तुझा फुलवारा बांधिला फुलवरा बांधिला तुझ्या फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला वा वा वाजवा टाळी वाजवा एकदा जय जगदंबे पूर्ण कदंबे जय वदबोधे देह तुझार पिला जय जगदंबे जय वदबोधे जय वदबोधे देह तुझार पिला फुलवारा बांधिला तुझ्या फुलवारा बांधिला फुलवारा बांधिला तुझ्या फुलवारा बांधिला त्या जगदंबेची विनंती केली महाराज जगदंबेची विनंती केल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी एक असं उदाहरण सांगितलं गेलं रावसाहेब महाराज ज्याप्रमाणे चुकलेल्या लेकरानं आईला हाका मारावी सरजी बर का कळतं का मी काय म्हणलो आवाज येतो चुकलेल्या लेकराने आईला हाक मारावी त्याप्रमाणे जगदंबा त्या ठिकाणी निर्माण होऊन भक्तासाठी धावत आली महाराज माऊली ज्ञानोबराची भाषा सांगू देनोच रे डोंगरी वत्स चित्तापासी घरी धेनूच रे डोंगरी वत्स चित्तापासी घरी अहो गाय डोंगराच्या ठिकाणी चारवण्याकरता नेऊन सोडतो आपण महाराज दिवसभर गाय आपल्या पोटाकरता चरत असते खात असते परंतु चित्त मात्र वत्सापाशी घरी बांधलेलं आहे बरं का बाबा चला याच्याही पुढे तुकोबारांनी एका अभंगात आईचं आणि लेकीचं नातं सांगितलं बाबा ज्या टायमाला मुलगी वाटी लावायचा प्रसंग असतो है की नाही तुमच्या बऱ्याचशा माता मावल्या ठिकाणी आपल्या सगळ्या बसल्या प्रत्येकाची लेक कुठंतरी नांदायला गेलेली आहे नाही का लेक नांदायला जात असताना त्या मातेची आणि असणाऱ्या त्या लेकीची जी अवस्था आहे फार भयावह सांगितली महाराज असं म्हणतात बाप जीवनामध्ये दादा दोनदा रडतो बरं का बाप जीवनामध्ये दोनदा रडतो एकदा आपला पोटचा मुलगा आपल्यातून वायली राहण्याकरता घर बांधतो सरजी तेव्हा बाप मात्र रडतो दादा का अरे हाडाच्या काढा रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस करून या मुलाला आजपर्यंत मी उभं केलं लहानचं मोठं केलं दादा तो मुलगा माझ्यातून वायली राहतो हे सगळ्यात मोठं बापा करता दुःख आहे तेव्हा एकदा बाप रडत असतो आणि जेव्हा दुसऱ्यांदा एका गोष्ट येते महाराज त्या दिवशी मुलगी वाटी लावायचा प्रसंग असतो पहा अहो तो बाप आयुष्यामध्ये कधीच रडत नाही महाराज कितीही संकट त्याच्यावरती येऊ द्या बरं का कृष्णा भाऊ कितीही संकट त्याच्यावरती येऊ द्या तो बाप कधी रडत नाही महाराज एवढा खंबीर नेतृत्वाचा असणारा तो बाप आहे पण मात्र ज्या टायमाला मुलगी वाटी लावायची महाराज त्या टायमाला मात्र बाप ढसाढस रडल्याशिवाय राहत नाही कन्या सासुरासी जाए कन्या जय हो सासुरासी जाए हो कन्या सासुरासी जाए कन्या सासुरा
सासुरासी जाय कन्या सासुरासी जाय मगे परतोनी वा वा जय हो मगे परतोनी पाहे मगे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा कैसे झाले माझ्या जीवा कैसे झाले माझ्या जीवा कैसे झाले माझ्या जीवा झाले माझ्या जीवा. अहो तो मुलगी वाटी लावायचा प्रसंग आहे महाराज विको द्या कन्या सासुरासी जाए कन्या सासुरासी जाए मागे मागे परतोनी पाही तैसे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा झाले माझ्या जीवारा. तुकोबराने रूपक केलं बरं का महाराज या अभंगामध्ये. अहो त्या भगवान परमात्म्याचं आणि भक्ताचं काय प्रेम आहे याबद्दल असणारं रूपक आहे महाराज. जसं त्या मातेनं तिंदा तिंदा आपल्या मुलीला कवटाळावं त्या मुलीनं तिंदा तिंदा आपल्या मातेच्या गळ्यामध्ये पडावं बरं का दादा. अहो धावत धावत मुलगी येते बापाच्या गळ्यामध्ये पडते धावत धावत मुलगी येते आईच्या गळ्यामध्ये पडते धावत येते आपल्या भावाच्या गळ्यामध्ये पडते महाराज. सगळेचे सगळे तिच्या हाताला धरतात आणि गाडीपर्यंत नेतात महाराज. एका कवीनं वर्णन केलं बरं का रावसाहेब महाराज. 3 वाक्य आहे पण फार सुंदर आहे अंतकरणापर्यंत पोहोचतात. बाप रडत असणारा त्या बापाची अवस्था आई रडत असेल तर त्या आईची अवस्था आणि भाऊ रडत असेल तर त्या भावाची अवस्था. पहिल्यांदा बापाचं रडणं सांगितलं आईचं रडणं सांगितलं भावाचं रडणं सांगितलं महाराज. तो बाप रडतो तो बाप रडतो मंडप धरून माझ्या हृदयामधलं काळीज मला चाललं सोडून. बापाबद्दल ती आई रडती पदराला धरून माझी हरणी चालली कळप सोडून. तो भाव रडतो गळ्यात पडून अग माझी हरणी चालली कळप सोडून. भावाचं प्रेम आईचं प्रेम बापाचं प्रेम बरं का बाबा. तसं तुकोबाराय सांगतात जसं माझ्या भगवान परमात्म्याचं माझं प्रेम आहे ज्या लढिवाळपणाने आम्ही भगवान परमात्म्याला हाक मारतो त्याप्रमाणे जसं ती आई आमच्याकडे धावत येते तो बाप आमच्याकडे धावत येतो तसं महाराज म्हणतात मी हाक मारल्याच्या नंतर ती आई आमच्यासाठी धावत आली. महाराज अभंगाचं पहिलं चरण. धाव घाली आई धाव घाली आई जय हो. धाव घाली आई 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 धाव
हो गुरुजी जय हो. धाव घाली धाव घाली धाव घाली धाव घाली धाव घाली आता पहाटेस काही आता पहाटेस काही धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी आता पहाटे सकाळी आता पहाटे माझे पोटी जय हो. वाजा टाळी वाज एकदा बाबासाठी. तुकोबराय म्हणतात ज्या आतुरतेनं मी त्या आईला हाक मारतो ती आई माझ्यासाठी कशी ती धाव घाली आई धाव घाली आई आता पाहते सकाळी हे आता पाहते सकाळी पाहते सकाळी धाव घाली आई धाव घाली आई धाव घाली धाव घाली धाव घाली याचं कसं आहे ना बाबा गाता येतं पण काय गातो हे कळत नाही. विठ्ठल 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 चला जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं ज्या प्रकारे ती आई आपल्या मुलाकरता धावत येते त्याप्रमाणे असणारी या भक्तांची हाक ऐकून ती जगदंबा त्या ठिकाणी धावत आली महाराज. आणि जगदंबा धावत आल्याच्या नंतर पुढं महाराज आता युद्धाच्या आधी पूर्वीपासून असा प्रसंग आहे. युद्धाच्या आधी आपल्याला कोणला तरी मध्यस्थी करावं लागते बाबा. भांडण होण्याच्या आधी तुमच्यासारख्या एखादा ज्येष्ठ असेल तर त्या सांगावं लागतं दोन्ही पार्टीला समजून सांगा मध्यस्थी करा नाही का. अहो ज्या टायमाला भगवान परमात्मा शिष्टाईला जातात कोणाकडं शेतकऱ्याकडं नाही हो. कौरव पांडवांचं युद्ध निश्चित झालं बाबा. आणि कौरव पांडवांचं युद्ध निश्चित झाल्याच्या नंतर भगवान परमात्मा शिष्टाईला गेले मध्यस्थी करण्याकरता गेले. भगवंताने सांगितलं कौरवांना पांडवांना अर्ध राज्य देऊन टाका. सांगितलं नाही देणार. 5 गावं पोट भरण्याकरता द्या. अजिबात जमणार नाही. 5 गावं काय सुईच्या टोकावरती मावेल एवढी माती सुद्धा देणार. भगवंताने सांगितलं मग तुमचा पराजय निश्चित आहे महाराज. आणि भगवान परमात्मा असं कुणाचं काम करतो मध्यस्थी करतो का महाराज. हो भक्ताचं काम आहे महाराज. भगवान परमात्म्याने त्या माऊली ज्ञानोबराने सांगितलं काय या अर्जुनाने सर्वोत्तम पुण्य केलं असेल. अहो ज्याचं सारथ्य पण भगवान परमात्मा करतो नाही का. रथ चालवण्याचं काम भगवान परमात्मा करतो. घोडे धुण्याचं काम भगवान परमात्मा करतो. काय प्रेम असेल. विदुरजीच्या घरी भगवान परमात्मा जातात. येताना दुर्योधन का मेवा त्यागो दुर्योधन का मेवा त्यागो साग विदुरा घर खाई सबसे ऊंची प्रेम सदाई सबसे ऊंची प्रेम सदाई.
भगवान परमात्मा महाराज तेवढा प्रेम करणारा भक्त पाहिजे, तेव्हा तो भगवान परमात्मा येतो. चला, आणि मध्यस्थी करण्याकरता आणि युद्धाचं निमंत्रण देण्याकरता त्या महिषासुराने एका प्रधानाची योजना केली. त्या ठिकाणी तो प्रधान गेला, जगदंबेचं स्वरूप पाहिलं, मोहित झाला महाराज तो. परंतु ज्या कामाकरता आलो ते काम जगदंबेला सांगितलं, तुझ्या मालकाला सांग, अर्थात महिषासुराला सांग, आणि माझ्या करता माझ्या सोबत युद्ध करण्याकरता पाठवून दे महाराज. पाहता पाहता महाराज जगदंबा त्या ठिकाणी युद्ध करण्याकरता तयार होते. महिषासुर आपल्या असणाऱ्या सगळ्या सैन्यांसोबत त्या ठिकाणी जगदंबेसोबत युद्ध करतो. आणि युद्ध होत असताना महाराज 8 दिवस युद्ध, 9 दिवस युद्ध झालं महाराज. 9 रात्री जे आपण म्हणतो ना, या 9 रात्री तेव्हापासून सर्दी चालू झाल्या. पहिल्या दिवसापासून युद्ध चालू झालं महाराज. एक एक अवतार असणारा, मायावी स्वरूप तो असणारा महिषासुर धारण करीत होता. एका एका असणाऱ्या स्वरूपामध्ये त्याचा मृत्यू होत होता. असा 9 दिवस 9 रूप धारण केले महाराज. आणि 9व्या दिवशी मात्र महाराज असणारा महिषासुराचा वध झाला. आणि जगदंबा माता त्या ठिकाणी होमातून निघल्या महाराज. म्हणून आपल्याकडे 9व्या दिवशी होमाचाही कार्यक्रम होत असतो बरं का महाराज. अशा प्रकारे असणारा हा महिषासुर, याचा वध करण्याकरता या जगदंबेची निर्मिती झाली. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे या जगदंबेला भगवान परमात्म्या, जसा भक्त भगवान परमात्म्याला बोलवतात तसा असणारी या भक्तांनी जगदंबेला हाक दिली आणि ती जगदंबा त्या ठिकाणी प्रगट झाली. हळहळ झालेला अंतकरण आहे, दुःखाने व्याकुळ झालेला अंतकरण आहे महाराज. आणि हळहळ थांबवण्याकरता त्या भगवान परमात्म्याची जशी आम्ही धावा करतो, आई जशी त्या लेकराची वाट पाहते, लेकरू जसं आईची धावा करते महाराज, तशी वनवन झाली. आता ही थांबली पाहिजे महाराज. मग अभंगाचा दुसरे चरण. धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे, धीर नाही माझे पोटी, 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 धीर नाही माझे पोटी. चालावी योगी ही मोठी राम, हो चालावी योगी ही मोठी, हो चालवी योगे ही मोठी, चालवी योगे ही मोठी, चालावी योगे ही मोठी राम, हा चालावी योगे ही मोठी, चालवी योगे ही मोठी, चालवी योगे ही मोठी. धीर नाही माझे पोटी, 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 धीर नाही माझे पोटी. धीर नाही माझे पोटी, 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 नाही माझे पोटी, धीर नाही माझे
धीर नाही माझे पोटी झालो वियोग हिमपोटी. आता मला धीर धरवत नाही जगदंबा, लवकर भेट दे. एक अजून असा दैत्य निर्माण झाला. 5 मिनिटांमध्ये तो दैत्य सांगेल. 5 मिनिटांमध्ये आपला शेवटची भरवी होईल आणि कार्यक्रमाचा समारोप होईल. या अनेक दैत्यांना मारण्याकरता भगवान परमात्म्याने अवतार धारण केले महाराज. वेगळ्या स्वरूपामध्ये, वेगळ्या रूपामध्ये, वेगळ्या योनीमध्ये अवतार धारण करून असणारा भक्तांचं रक्षण करण्याकरता महाराज. आणि धर्माचं रक्षण करणं भगवंताचंच काम नाही महाराज, ते तुमचं आमचं देखील काम आहे. आज जर आमच्या धर्मावरती ग्लानी येत असेल, आमच्या धर्मावरती जर संकट येत असेल, तर ते आम्ही थांबवण्याकरता तत्पर असलो पाहिजे, नाही का. आता सध्या एक चित्रपट गाजतो दादा, छावा. अजून आपल्यामध्ये बसलेल्या बऱ्याच लोकांना अजून छत्रपतींचा इतिहास माहीत नाही महाराज. संभाजीराजांचा इतिहास माहीत नाही. इतिहास माहीत नसला तर हरकत नाही, पण निदान आता मात्र आपल्याकरता कुठल्या प्रकारे त्यांनी बलिदान दिलं, हे बलिदान पाहण्याकरता तुम्ही हा अवश्य छावा पाहायला पाहिजे बरं का. अहो, धर्माचं रक्षण करण्याकरता स्वतःचा धर्म जर सोडला असता तर पाहिजे त्या गोष्टी मिळाल्या असत्या दादा. ज्या टायमाला छत्रपतींचे, संभाजीराजेंचे डोळे काढण्यात आले महाराज, त्या टायमाला औरंगजेबनं विचारलं, आमचा धर्म स्वीकारता का. जसं पाहिजे तसं होईल, जे पाहिजे ते प्राप्त होईल, आमचा धर्म स्वीकारा. अहो, त्याच शब्दामध्ये संपूर्ण शरीरातून रक्त स्राव चालू आहे. जे घाव घातलेले होते त्या घावावरती मीठ चोळण्याचं काम औरंगजेबांनी केलं. अशा ही परिस्थितीमध्ये हाताचे नख उपसण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यामध्ये रक्ताच्या थेंबानं झिजलेला माझा राजा त्याही अवस्थेमध्ये, त्याही स्वरूपामध्ये, त्याही अवस्थेमध्ये सांगत होता, हिंद धर्म स्वीकारायला तयार राहा. पाहिजे ते प्राप्त होईल, पाहिजे ते मिळेल. धर्म सोडायची गरज नाही, आमच्या धर्मामध्ये या. अहो, संभाजीराजेंचे शब्द होते महाराज. म्हणून धर्माचं रक्षण करणं आमचं काम आहे. आणि का करून आहे महाराज, पहिला धर्म आणि नंतर सगळ्या गोष्टी महाराज. भगवान म्हणतात मी धर्माचं रक्षण करतो. कधी एका युगामध्ये नाही, युगानुयुग भगवान परमात्मा म्हणतात मी भक्ताचं रक्षण करतो, धर्माचं रक्षण करतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां अरे धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अरे युगानुयुग तो भगवान परमात्मा भक्ताचं रक्षण करण्याकरता तयार आहे. मग तुम्ही आम्ही का रक्षण करू नये. अहो, सगळा समाज, गाव नाही, तालुका नाही, जिल्हा नाही, राज्य नाही, राष्ट्र नाही, भारत नाही, भारताच्याही बाहेरून ज्यांना विरोध झाला, संपूर्ण जग ज्यांच्या पाठीमागं लागलं होतं महाराज, संपूर्ण जग विरोध करत होतं, परंतु एक धर्मनिष्ठ असा महात्मा आहे या महाराष्ट्रामध्ये. परमपूज्य महंत स्वामी श्री श्री धर्मरक्षक रामगिरीजी महाराज, त्यांनी सांगितलं मी माझ्या शब्दावरती ठाम आहे. धर्माचं रक्षण करणं आमचं कर्तव्य आहे महाराज. स्वधर्मे निधनम श्रेय पर धर्मो भया वह. स्वतःचं धर्माचं रक्षण करण्याकरता महाराजांनी सांगितलं, जे वक्तव्य झालं ते धर्मग्रंथामध्ये आहे ना महाराज. अहो, या जगाच्या पाठीवरती आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच, मध्य प्रदेशाच्या उत्तर प्रदेश असेल अशा ठिकाणी काही महात्म्यांना संरक्षण आहे, पण महाराष्ट्रामध्ये प्रथमच परमपूज्य महंत रामगिरीजी महाराजांना संरक्षण देण्याचं काम या महाराष्ट्राच्या राज्यानं केलं, शासनानं केलं. म्हणून त्या शासनाला देखील आम्ही धन्यवाद दिले पाहिजे महाराज. विठ्ठल विठ्ठल. माझा विषय चालू होता दैत्यांचं नियंत्रण करण्याकरता भगवान परमात्मा अवतार घेतात. होलिका जवळ आली ना, होळीचा कार्यक्रम आपल्या हिंदू धर्माचा पहिला सण आहे. हिरण्यकश्यपू नावाचा एक दैत्य आहे, त्याची पत्नी कयाधू आणि त्यांचा मुलगा झाला भक्त प्रल्हाद. अहो, या भक्त प्रल्हादावरती अनेक आघात झाले महाराज. ऐरावतम गजेंद्राणम नराणांच्या नराधिपम. हत्तीच्या पायाखाली तुडवण्याचं काम केलं, समुद्रामध्ये फेकून देण्याचं काम केलं, आणि एक त्यामध्ये प्रकार घडला महाराज, अग्नीमध्ये जाळण्याचा प्रकार या भक्त प्रल्हादाला केला. कुणी? आपल्या स्वतःच्या बापाने हिरण्यकश्यपून. त्याची एक बहीण होती होलिका नावाची.
जेव्हा आपला भाऊ बेचैन आहे, दैत्य बेचैन आहे, सांगितलं दादा कशा करता काळजी करता तुम्ही? प्रल्हादाला संपवण्याचं काम माझ्याकडे द्या, मी संपवते ना. मी होलिकाचं स्वरूप आहे, मला अग्नीनं काय होत नाही. त्याला मांडीवरती बसून मी त्याला जाळण्याचं काम करते, संपवण्याचं काम. चिता रचण्यात आली, होलिकेला त्या ठिकाणीवर बसवलं आणि भक्त प्रल्हाद असणारा भगवान परमात्म्याचा परम भक्त आहे, बाल्य अवस्थेमध्ये निर्विकाल पर भक्त आहे, त्याला असणाऱ्या होलिकाच्या मांडीवरती बसवण्यात आलं बाबा. आणि खालून चितेला आग लावण्यात आली. ज्या होलिकेला आजपर्यंत जळाना स्पर्श देखील केला नाही, अशी होलिका जळून खाक झाली महाराज, परंतु भक्त प्रल्हादाचा केसही जळाला नाही महाराज. आता होलिका आली आपल्या प्रत्येकाच्या घरासमोर, आपण होळी करत असतो ना, होळी. या होळीची जी राख झालेली आहे, ही राख जर आपल्या घरामध्ये दुसऱ्या दिवशी भिंतीला लावली तर घरातले सगळे दोष निघून जातात महाराज. एवढा अधिकार तिच्यात आहे. विठ्ठल विठ्ठल अशी परिस्थिती निर्माण होत असते महाराज. म्हणून अशा दैत्यांचा वध केला. महाराज म्हणतात बहु झाली हळहळ, हळहळ झाली आता, नाही का? पण आता काय करावं, मला आता शीतळ होण्याकरता कायची तरी गरज आहे. अभंगाचं तिसरं चरण महाराज. करावे शीतळ, 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 करावे शीतळ. ओ प्रभू झाली, ओ प्रभू झाली, हळहळ धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी. धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी. करावे शीतळ, बहु झाली हळहळ. हे सगळं शांत करण्याकरता जगदंबा तुम्हाला भेट द्यावी, भगवान परमात्मा तुम्हाला भेट द्यावी, ही विनंती जगद्गुरु तुकोबराय करतात. आणि आता ही सगळं भगवान परमात्म्याची प्राप्ती झाल्याच्या नंतर आता भगवान परमात्मा म्हणतात माझं जे मस्तक आहे बरं का महाराज, माझं जे मस्तक आहे हे नेहमी करता तुझ्या चरणावरती राहावं. अभंगाचं शेवट. तू काय म्हणे डोई, तू काय म्हणे डोई, तू काय म्हणे डोई, तू काय म्हणे डोई, तू काय
झालो योगी झालो वियोगी हे झालो वियोगी झालो वियोगी राम झालो वियोगी राम ये हिंबोटी झालं काही ठेवी नाही पायी धीर नाही माझे पोटी झालो वियोग हिंपोटे विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई धाव गाली आई आता पाहतीस काही या जगदंबेच्या वर्धापना दिनानिमित्त झालेली सेवा जगदंबेच्या चरणी समर्पित करूया। उशीर झाला नाही का, देने वाला राम खाने वाला राम बीच में रुकने का क्या काम। आता उशीर झालाय हो द्या चला, आपल्यासाठी कदाचित निश्चित उशीर झाला असेल, परंतु आमच्या बर्डे सरांनी एवढा मोठा खर्च केलाय, एवढा मोठा मंडप आहे, सिस्टम आहे नाही का, कार्यक्रम थोडा लेट उशीर झाला हरकत नाही, परंतु आपलं कर्तव्य आहे, आपण आपल्या वेळेची सेवा ही आपण आपल्या वेळेतच केली पाहिजे नाही का। म्हणून मायबापांनो आपल्या चरणी विनंती आहे, अलीकडं क्रूरतेचं लक्षण वाढत चाललं पहा, म्हणून आपल्याला भगवान परमात्म्याने बुद्धी दिलेली आहेत, विचारधारणा दिलेली आहेत आणि त्याचा सदउपयोग आपण हा परमार्थाकरता केला पाहिजे, परोपकारा करता केला पाहिजे। कबीरदासांचा परोपकार आहे। कबीरदासांनी बहु परोपकार सांगितला। लाकूड आमच्यावरती किती उपकार करतं बरं का प्रसाद दादा। कबीरदासांनी सांगितलं मनुष्य जन्मल्यापासून तर मरेपर्यंत हे लाकूड त्याच्यावरती परोपकार करतं। लाकूड कळतं ना, बांबू आज नाही कळाला तर उद्या निश्चित कळणार आहे, सगळ्यांना बांबूवरच जावं लागतंय नाही का। अरे जब तो पैदा हुआ तो पलंग भी था लकड़ी का, जब तू पैदा हुआ तो पलंग भी था लकड़ी का, माता जी ने तुझे सुलाया वो पालना भी था लकड़ी का, जब तू चलन सिखा तो चलन गाड़ी भी थी लकड़ी की, जब तू खेलने गया तो गोली डंडा भी था लकड़ी का, ससुर जी ने तुझे पूजा वो पाट भी था लकड़ी का, जब तेरी शादी हुई तो मंडप भी था लकड़ी का,
स्वर धरा बरं बाबा. गई जवानी आया बुढ़ापा, गई जवानी आया बुढ़ापा, तो सहारा भी लिया लकड़ी का. अरे चिता बना कर तुझे जलाया ओढे रविता लकड़ी का. कबीरदासांनी सांगितलं, जर लाकूड आमच्यावरती जन्मल्यापासून तर मर्यापर्यंत परोपकार करीत असेल तर आम्ही का परोपकार करू नये महाराज. म्हणून रस्त्यावरती जर एखादा ॲक्सिडेंट होत असेल तर त्याचे सेल्फी घेण्यापेक्षा, त्याचे फोटो काढत बसण्यापेक्षा त्याला उचलून गाडीमध्ये जर टाकलं तर कदाचित असणाऱ्या व्यक्तीचा प्राण वाचेल बाबा, आणि त्याच्या कुटुंबाचा अधिकार त्यांना मिळेल. हा परोपकार आमच्या जीवनात आमच्याकडून घडला पाहिजे. आणि जर हा परोपकार आम्हाला कळत नसेल ना महाराज, तर आता उन्हाळ्याचे दिवस कारखाने चालू आहे. बैलाच्या जन्माला जर देवानं आपल्याला घातलं दादा, बैल कळतो का? बैल सांगितल्या कामाचा दिल्या भाकरीचा, जसं म्हणतो ना आपण मन. आम्ही एक प्रसंग पाहिला आता 4-2 दिवसापूर्वी रावसाहेब महाराज. अहो, मनुष्य देह आपल्याला या मृत्यू लोकात किती महत्वाचा प्राप्त झाला जर नाही कळाला तर अधोगती आहे. कुठल्या योनीला जावं लागेल सांगता येणार नाही. म्हणून भगवंताचं भजन करणं आपलं परम कर्तव्य आहे. आम्ही एक परवा 2-3 दिवसापूर्वी प्रसंग पाहिला. 4 ते 5 टनाचा ऊस असणारा त्या टायर गाडीमध्ये घातलेला होता बाबा, आणि तो बैल जीवाच्या आकंतानं ओढत होता. संपूर्ण बैल घामाना भिजला, अंगातून थेंब गळत होती पाण्याची. त्याचं शरीर थरथर करत होतं, लटलट करत होतं बाबा. आणि वरून तो मालक त्याला चापकाचे फटवे मारित होता महाराज. परिणाम काय आहे? जर आम्हाला ही परिस्थिती कळली नाही, आम्हाला मनुष्य देहाचं गांभीर्य कळलं नाही, तर कदाचित आम्हाला त्या योनीला जाऊन हे कामही करावं लागेल. विठ्ठल विठ्ठल थोड्याच 4-6 दिवसामध्ये योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज संस्थान श्री क्षेत्र सरला बेट गोदावरी धाम, त्यानंतर झालेली परंपरा हरिगिरीजी महाराज, नाथगिरीजी महाराज, सोमेश्वरगिरीजी महाराज आणि ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज 22-23 तारखेला हा पुण्यतिथी सोहळ्याचा कार्यक्रम असतो बरं का बाबा. आपल्या परिसराकडं सरलाबेट संस्थांचं जरी थोडंसं कार्य कमी असलं, कार्यभाग कमी असला, परंतु प्रत्येकाने सरलाबेट संस्थान डोळ्याने पाहिलं पाहिजे. कारण सरलाबेट संस्थान नुसतं बेट राहिलं नाही तर ते महाराष्ट्रातलं एक नामांकित एक संस्थान असं निर्माण झालं महाराज, विश्व निर्माण झालंय त्या ठिकाणी. गुजरात वडून नवे बाहेरच्या राज्यातून देशातून दगड आणून त्या दगडाचं बांधकाम त्या ठिकाणी झालं. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांचं समाधी मंदिर 25 ते 30 कोटी रुपयाचं मंदिर झालंय महाराज. ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांची पुण्यतिथी आहे. या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण सर्वांना त्या ठिकाणी यावं. कारण पुण्यतिथीचा त्या ठिकाणी दर्शन सोहळा, प्रवचन सोहळा असतो महाराज, 1 दिवसीय कार्यक्रम असतो महाराज. परमश्रद्धेय भास्करगिरीजी बाबा असतील, परमश्रद्धेय स्वामी श्री श्री रामगिरीजी बाबा असतील, आपण गुरुच्या चरणावरती नस्तक झालं पाहिजे, नतमस्तक झालं पाहिजे महाराज, नाही का? सारे तीर्थ धाम आपकी चरणों में, सारे तीर्थ धाम आपकी चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपकी चरणों में, चरणों में। हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु हे शंकर भगवान आपकी चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपकी चरणों में, हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु हे शंकर भगवान आपकी चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपकी चरणों में। हा प्रणाम आपला ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या चरणी समर्पित करूया. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करू. पुनश्च एकदा मी आवर्जून उल्लेख करून जाईल. या भव्य दिव्य कार्यक्रमाचं स्वरूप सरांनी या ठिकाणी बर्डे सरांनी उपस्थित केलं आहे. सुंदर असं मंदिर बांधलं, सुंदर अशी त्यासमोर मंडप घातला, पडवी घातली, सुंदर असा वर्धापन दिनाचा कार्यक्रम, अन्नदानाचा खर्च आहे. कदाचित वर्गणी झाली असेल नसेल माहीत नाही, परंतु सरांनी मात्र स्वखर्चानं
हे सगळं एवढं मोठं वैभव निर्माण केलेलं आहे, म्हणून सरांकरता एकदा सुंदर टाळी वाजायला पाहिजे आपण. आणि म्हणून सरांनाही देखील धन्यवाद देईन, या कार्यक्रमासाठी मला आवर्जून निमंत्रित केलं. झालेली सेवा भगवचरणी सेवत समर्पित करू. या ठिकाणी बहुसंख्य महिला मंडळ आहे, पुरुष मंडळ आहे. या ठिकाणी सर्व गुणीजन, टाळकरी मंडळी, गायक वादक, गुणीजन, विणेकरी, सुंदर असं संशिष्टमय आमचे पेटी मास्तर आहेत, समोर दादा बसलेले सगळे ज्येष्ठ मंडळी आहे आणि गायक वादक सर्वांच्या चरणावरती एकदा नतमस्तक होतो. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. आणि या कार्यक्रमाला प्रामुख्यानं ज्यांचं मातोश्री या नावानं चॅनल आहे, ते अगदी वैजापूर तालुक्यातून या ठिकाणी आपली शूटिंग करण्याकरता या ठिकाणी आमचे तिपाली दादा उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो, त्यांचा आवर्जून उल्लेख राहिला होता. त्यांनी या ठिकाणी खूप दूरवरून येऊन आपल्याला सेवा दिली, त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. झालेली सेवा भगवचरणी समर्पित करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय पुरे वेडी बांगोडे पुतरे करा क्षमा पैराजमा नाजे उच्चारिला अधिकार म्या पुन्हा करा क्षमा तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैकी